जय शिवराय भावांनो. तर आज आपण चाललोय हरिश्चंद्र गडावर चाललेलो आम्ही. आज कोण कोण आहे बघा. सोयल, पार्टनर आणि ड्रायव्हर आणलाय आम्ही पाटील. माले पाटील आहे ती. चला तर मग तुम्हाला दावतो पुढं आम्ही कसं कसं जातोय काय काय. आता गडाच्या जवळ जवळ आलोय आपण. खोटं बोलण्यात आलं होतं मला. तर ही म्हणतात आता 40 किलोमीटर गड आहे. तोपर्यंत जय शिवराय भावांनो. पोचलोय आपण हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला आहे सध्या. हो का मागं गड आहे ते जायचं. राव पाटील बघा जोश मध्येच पाटील एकदम गड चढायची वाटच बघतात. ते कवा मी वरी चढल कवा जाईल. चला तुम्हाला धावतच. ही पहिली पायरी चालू केलं चढायला आता गड. तर बघा कोण कोण आहे. ही सोयल, हे आमचं गाईड आहेत आणि पाटील आहेत आणि ही मी आहे. बघा आता असंच आहे. चला भावांनो बघा पाटील इथं देवा आहेत आपले. इथनच म्हणतात जाऊ बा माघारी. बरेच न्यायचं आता पाटलाला वरती. चला रोड जातो तुम्हाला कसा आहे. इथून तर म्हणतात सगळं असंच आहे. बघू आता पुढे गेल्यावर कसं आहे. कसं कसं आहे काय काय आहे. हा पाटील आज गड चाललेलो आहे भावांनो. तरी बघा हालत. पाटील तर इथं दमलेले आहेत. पाटलाचं काय धोरण काय नाही मला. निम्यातून पाटील माघारी गेलेला आहेत. हार मानलेली पाटलाने शेवटी. आता खालीच जॉब त्यान बहुतेक अंदाजे परतला. ओ पाटील लास्टचा हात करा गे पाटील. दाखवून नका घेऊ राव कॉलरवरी करताना. पाटील अशा प्रकारे गडावून निम्यातनं माघारी गेलेले आहेत. काय नाही पाटील म्हणायचं गड उतरत होतो. पाटील तर अशा प्रकारे माघारी गेलेत आपले. पण आपण जाऊ. चला मजाच मजा. लेग डे इज द बेस्ट डे. चलो अशा प्रकारे मला इथं थांबावं लागलेलं आहे. पार्टनर बघा कुठेच आलेत आता जवळ. हो का हे बघा नजारा एकदा धावतो. हे नजारा बघा भावांनो कसा आहे. 6-7 वर्षानंतर गेला ट्रेकिंग. हा ना मी फर्स्ट टाइम पहिलाच गड. चला हरिश्चंद्रगड त्याशिवाय माझ्याच काय. हे बघा शिवराय भावांनो कसा आहे नजारा बघा. पार्टनर मागचा डोंगर बघा कसा आहे. भावांनो मंदिर दिसतंय पुढं. आणि ते एक दुकान भेटलंय आपल्याला बघा सरबतचं. चक्क लय लांब आहे सांगा येत नाही. पूर्ण एक शिरटावाला झाला. एक शिरट काढलाय दुसरा शिरट घातलाय. हो का किती चाललो असं. 6-7 किलोमीटर नाही मला वाटतं 3 किलोमीटर असेल. पण चल सांगा लय झालं 3 किलोमीटर का काय. ते मंदिर सनसेट पॉइंट कुठे हो का दिसलं मंदिर. हे बघा भावांनो कसं आहे. मंदिराच्या साईडला आहे मंदिर. येत आहे 3 खांबाचं मंदिर तिकडे. काढून व्हिडिओ बनवून मला पाठवलं मी बनवून टाकेल तुम्हाला. काय गणपतीचं मंदिर इकडं काय. इकडं गुप्पा आहे. तिकडं काय गुप्पा आहे इकडं. मंदिरच आहे ते पण. गणपतीचं मंदिर आहे. गुफा आहे हे पण मंदिरच आहे गणपतीचं. कसं आहे बघू की. हे बघा मंदिर.
हे मंदिर आहे भावांनो, बघा किती भारी. म्हणजे असा अंधार आहे होय की राव. पूर्ण अंधार आहे पण मूर्तीवरती उजेड आहे खरे. हे माझा फोटो काढा की राव. 4 स्तंभ आहेत तिथं, 4 युगाचे प्रतीक आहेत ते. 3 युग संपलेत म्हणून 3 स्तंभ त्याचे खालून कट झालेले आहेत. पूर्ण आपल्याला दिसतात की स्तंभावरती बिलकुलच भार नाही. कलियुग चालू आहे म्हणून एकाच स्तंभावरती भार आहे अशी मान्यता आहे की ते 4 युगाचे प्रतीक आहेत. 4 युग कुठले? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि आता चालू तर कलियुग. 3 खांब पडले नाहीत ते, पण ते पूर्ण सपोर्ट देत नाही कारण ते युग संपलेत म्हणून तसे ते तुटलेले मान्यता आहे अशी की ते त्यामुळे त्यांचा तुटलेला भाग आहे. आणि ते शेवटचं जे स्तंभ आहे त्या दिवशी ते तुटेल, त्या दिवशी कलियुग नष्ट होईल, पृथ्वीच नष्ट होईल अशी. पृथ्वी नष्ट होईल. भावांना बघा खरंच एकाच खांबावर आहे का. खाली पाणी सध्या कमी म्हणतात पाणी बघा. फुल जाम विषय इथं. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. श्रीपिंड कोकण कड्याकडे चाललोय आता. चला तिथे गेल्यानंतर तिथला एक व्ह्यू घेतो. चला तर. इथून कोकण कडा 1.5 किलोमीटर. चला बघूच. हे बघा भावांनो कोकण कडा कसं आहे. भावांनो नियोजन गडावर मॅगी करायला लागल्यात खायलाही. तर मॅगी झाल्यावर तुम्हाला दावतो. हो आजचा मुक्काम इथंच आहे का कोकण कडा साईड. हो चला मुक्काम तर मुक्काम येतात आपला. मॅगी खाऊन बघा आता. सोयल कसा ताप आहे बसला असा 1 नंबर असा फुल फॉर्म मध्ये. कसं आहे मी आणि आमचा पार्टनर असंच असतंय आता. आता ही रात्रीच कळेल कसा जेरतय थंडीत. आता आम्ही गरम होतोय रात्री आता तोटे पण वाजायला लागला त्याच्यात. कसं आहे एक पार्टनर खाली राहिला हो आमचा, नाही तर लय मजा होती काय सांगायचं. भावांनो तर वाजले 10. तर आम्ही झोपायच्या नियोजनावर आहे सगळी. सौरभ बघा, गौतम, इथं साहेब बघा, इथं मी बघा. फुल एन्जॉय. या भावांनो एन्जॉय करायला एकदा. काय अंधारच आहे ना आम्हीच नुसतं राहाच. तर सकाळी उठून व्यायाम वगैरे करायचा इथं. बोलू सकाळी आपण. चला प्रकारे भावांनो आता सकाळ झालेली आहे. आमचं सगळं उरकलेलं आहे आता थोडासा व्यायाम वगैरे करतो, व्हिडिओ काढतो आणि जातो. बघा भावांनो सकाळी कोकण कडा कसा दिसतोय. काय ना कोकण कडा का कोकण कडा. कसं राहतं गड चढताना किंवा उतरताना डिहायड्रेशन बॉडीचं जास्त होत असतं. पाणी थोडं थोडं प्यायचं. जास्त पाणी प्यायल्यानंतर स्टॅमिना तुमचा कमी होतो. आणि तुम्ही आमची पण कंडिशन बघू शकता. जाताना आम्ही चांगलं हे होतो. आता आमचं डिहायड्रेशनमुळे पंप जास्त झालाय, शिरा जास्त दिसायला, पूर्ण कटिंग पडली शरीराला. त्याच्यामुळे जाताना नॉर्मल पाणी पित जावं, नॉर्मल थोडं थोडं थोडं. आणि कुठल्या पण गडावर जर स्टे करायचा असेल
तर क्लायमेटचा काही भरोसा नसतो, त्यामुळे थंडी पावसाची पूर्ण तयारी करूनच यायचं. जर आपल्याला थंडीची ह्याची सवय नसेल तर टेंट घेतल्याशिवाय राहू नका. आम्ही बिना टेंटचं राहिलो, मस्त थंडी होती, फुल एन्जॉय झाला. त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढता आले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं पाटील इथेच होते, जे तुम्ही व्यसन वगैरे म्हणता ना, व्यसन काय होत नाही, फक्त एकदा गड चरावा व्यसन करणाऱ्यानं, मग त्याला समजते काय व्यसन. आपल्याला वैष्णवने आपल्याला किती खाल्ले, हा ते गड फक्त गड चालल्यावर समजतंय तुम्हाला. कारण इथनं भरपूर लोक आम्ही वर जात आणि भरपूर लोक निम्याला खाली आले, जे की सिगरेट गुटखा सगळे माघारी आलेत निम्यातून. तर असाच इंटरेस्टिंग ब्लॉग साठी आपल्याला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला काय बोलायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जय शिवराय भावांनो. जय शिवराय.